अक्कादा, ए अक्कादा घाबरू नकोस. घे घे अक्कादा, घे घे घे. दाणे खा, भरपूर दाणे खा. अक्कादा पाणी पी, दाणे खा, पाणी पी. अशी माज आणि अशी भर आकाशात उडून जा, भरकन उडून जा. अक्का एकदा का तू अशी माजलीस, आकाशात उडून गेलीस ना की मग हे सगळं घर माझं, खोतकी माझी, हो की नाही? अक्कादा घे खा, अक्कादा खा, पाणी पी. काय चाललंय काय? दाणं घालतोय अक्कादाला मी. काय डोसकं बिस्क फिरलं की काय तुमचं? काय झालं? एवढं खायला घालतात वय? हो मारायचंय का त्याला? अशी मरणार नाही, अशी माजणार आहे ती. अशी खायला घालणार, माजवणार. मग ती अशी भरकन उडून गेली ना का मग हे अक्कादाचं जे सगळं वाडा आहे ना, वाडा तो सगळा आपला. हा वाडा आपला, त्याच्यानंतर ही खोतकी आपली, सगळं आपलं. घे खा अक्कादा, खा. पचल तेवढंच बोलावं माणसानी. पचल तेवढंच खातो. हा आपला कोटा लय भारी आहे. गावातल्या एकेकाला असाच सरळ करणार आहे ना, बघत तू. त्या तात्याने त्या वामन मास्तराला सुद्धा असा सरळ केलाय. अरे कसा नाही सही करत त्या जमिनीच्या कागदावर, बघतो ना मी. तुला सांगतो मनू, हे मनू, एकदा का सगळे गावकरी आपल्या बाजूनी झाले ना, सगळे अख्खं गाव आपल्या पाठीशी उभं राहिलं ना की बघ, हे सगळं आपलं वाडा आपला, खोतकी आपली, सगळं आपलं. हक्का दाखा. तुमचं डोसकं बिस्क फिरलंय का व? काय झालं? अहो त्या तात्याला पाठवलं तुम्ही मास्तराकडे. अहो तो केवढा लोचट माणूस आहे हे ठाव आहे ना तुम्हासनी? या हातावरची चुकी त्या हातावर करायला येळ लागत नाही. कोणाकडे काय काम द्यायचं, कोणाकडून काय काम काढून घ्यायचं हे कधी कळणार व तुम्हासनी? तुम्ही एक काम करा, दानच घाला. काय तर म्हणत दान खा, पाणी पी. एक दिवशी तुम्हीच या पिंजऱ्यात जाणार आहात असंच वाटायला लागलंय मला. घाला दान घाला. अक्कादा, हे अक्कादा ऐकलंस का? माझीच बायको होती ना हे सगळं बोलली, ती कशी बोलली ऐकलंस का तू? अक्कादा तुला सांगतो, जर का त्या तात्याने माझं काम नाही केलं ना तर त्याला सुद्धा जसे तुला दाणे खायला घालतो ना तसेच त्याला खायला घालतो. सोडणार नाही. मग अक्कादा तुला खायला घालणार, तुला पाणी पाजणार. आणि एकदा का अक्कादा तू अशी माजलीस आणि उडून गेलीस ना की मग हे सगळं घर, हा वाडा माझा, खोतकी माझी होणार ना. लोकांना पैशाची हाव धाक दाखवून जमिनी ताब्यात घेण्याचा सपाटा चालवलाय त्यानं. अहो जमिनीच्या कागदपत्रात हे अंगठा उठवलं नाही ना तेव्हा या जगण्याला त्या व्यंकटेशचा झोडला. सरकार, आपल्या जमिनी विकायच्या नाहीत हे सगळ्यांना माहिती होतं, तरी पण व्यंकटेशने बळजबरीने लोकांकडनं सह्या आणि अंगठे घेतले. सरकार, गावामध्ये दंडेलशाही फार वाढले. हे चालणार नाही. तुम्हीच काहीतरी याच्यावर उपाय सुचवा सरकार. वहिनीनू अक्कादा लय रागवलं होत. त्या व्यंकटेश जाण गावान घोळ केल्यान तेव्हा अक्कादा आडवा नाही तर व्यंकटेश जाणचं काय खरं नाही. अरे पण झालं तरी काय? का रागवलं तेवढ्या? तास सगळं सांगते, चला लवकर. चल चल. अक्कादा तुम्ही नका जाऊ. अक्कादा हवं तर विठोबाला पाठवून थोरल्यानं बोलवून घ्या. काहीतरी तोडगा नक्की निघेल. अक्कादा तुम्ही नका डोक्यात राग घालून घेऊ. अक्कादा अक्कादा असा डोक्यात राग घालून घेऊ नका. अहो व्यंकटेश आपलाच आहे. अक्कादा ऐका माझं. अक्कादा
कंस हे कसे आले नाही तो अजून? मलाही तीच काळजी वाटते. अक्कादांचा स्वभाव म्हणजे एक घाव दोन तुकडे. काय होत असेल तिकडे परमेश्वराला ठाऊक. अरे दादा, बरं झालं आलास. अक्कादा व्यंकटेशाच्या घरी गेल्यात. त्यांना आधी अडव बाबा. का? काय झालं? अरे त्या व्यंकटेशाने काहीतरी घोळ घातलाय. तुम्ही दोघं त्यांना अडवा, नाहीतर काहीतरी अनर्थ होईल बाबा. नाना, आपल्याला अक्कादांना थांबवायला हवं. चला आपण जाऊन बघूया तिकडे. या व्यंकटेशकडे आता नीट पाहायलाच लागेल. अहो, आता तुमचं डोकं शांत ठेवा आणि अक्कादांना आवरा बरं. आई, तू काळजी करू नकोस, आम्ही बघतो. जाऊ.